उद्योजक आहेत आणि तदनंतर भूषणदादा भोईर यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. भूषणदादा या, आपला विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातोय. तुमचं मनापासून स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये, सहर्ष स्वागत. धन्यवाद, मनापासून आभार उपस्थित मान्यवरांचं. तदनंतर बिनार गावचे प्रसिद्ध उद्योजक फोपे साहेब यांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. या स्पर्धेचे सर्व विवेकजी खाडे अर्थात बाबू यांच्या शुभ सन्मान आपण करतो. बाबू, आपल्या मनापासून आभार. मॅचला सुरुवात होईल. आराध्य 11 सोनावळे अर्थात तुषारजी मडके यांनी प्रस्तुत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला भोईर साहेब यांनी प्रस्तुत केलेला MS11 खांदा टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रात. मुसे आणि खरवई यानंतर होणारी लढत, दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. पहिलाच सामना 4000 लोकांनी पाहिला आजच्या दिवसात. सर्वांचं सहर्ष स्वागत. मुरुपाडकर चषकामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आत नवनाथ आणि नवनाथच्या जोडीला सुदाम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रमोद बोराडे च्या हातामध्ये चेंडू. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हे वी गो. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. प्रमोद बोराडे गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर फलंदाज सुदाम. पहिला चेंडू अप्रतिम, पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा MS कांदाला आणि पहिलं सुयश आराध्य 11 सोनावळेला. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला धक्का 0 या धावसंख्येवर सुदाम बाद. बॅटर फक्त रनआउट. वेस्ट ऑफ हाईट बीमर. वाईड बॉल, नो बॉल यासाठी दिला जाईल. पहिलं सुयश प्राप्त झालंय प्रमोद बोराडेला. विकेट येताना पाहायला मिळाली. खास करून या स्पर्धेमधील प्रोफेशनल अंपायर आहेत मॅन फ्रॉम कल्याण महेंद्र भवर सर आणि त्यांच्या जोडीला राज ठाकरे सर आहेत. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट प्राप्त होत असताना सुदामला मात्र स्वस्त मध्ये परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अजय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रमोद बोराडे गोलंदाजी मार्कवर तयार.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रमोद बोराडेकडून पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू इथे अप्रतिम टाकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू इथे डॉट निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू सध्याच्या घडीला. दुसऱ्या बाजूला अजय आणि नवनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद गोलंदाजी मार्कवर तयार. प्रमोदचा हा चेंडू तिथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन. धावफलकावर 2 धावा. MS खांदा टीम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नामांकित संघ MS खांदा, त्यांच्या विरुद्ध आराध्य 11 सोनावळे हा संघ. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार प्रमोद. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी प्रमोद बोराडेची. कमालीची गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार प्रमोद. ओ स्लोवर 1, गतीमध्ये परिवर्तन. हे ब्रह्मास्त्र या गोलंदाजाचा अचूकता दाखवतोय. अजून एक चेंडू डॉट आलाय पहिल्या षटकामध्ये. 1-2 टीम MS कांदा. कशा प्रकारे कामगिरी होती ते पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आत. आराध्य 11 सोनावळे जुन्नर त्यांच्या विरुद्ध MS 11 कांदा. गोलंदाज तयार प्रमोद. प्रमोदचा हा चेंडू इथे अप्रतिम षटक प्रमोद बोराडेचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 1 बाद 2 धावा. DJ तुषार. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 2 धावा धावफलकावर. जबरदस्त गोलंदाजी, महत्वाची विकेट होती ती प्राप्त केली प्रमोदने. तर षटक क्रमांक 2 मध्ये विनू आलेत आता गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार. विनू आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर इनवर बॅटर नवनाथ. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 2 धावा. 1 बाद 2 MS 11 कांदा टीम त्यांच्या विरुद्ध आराध्य 11 सोनावळे इन ऍक्शन मध्ये. दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना गोलंदाज तयार आहेत विनू. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात. फटका चांगला सजवलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 3 या धावफलकावर. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला होत असताना पोपे साहेब आहेत, भोईर साहेब आहेत, त्यांनी प्रस्तुत केलेला संघ. जयदस यांनी प्रस्तुत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. अजून एक डॉट. जबरदस्त गोलंदाजी. आराध्य 11 सोनावळे तुषारजी मडके यांनी प्रस्तुत केलेला संघ. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला करतोय. अचूकता दाखवत असताना गोलंदाजीमध्ये धावफलकावर धावसंख्या 1 बाद 3. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. ते दुसरं. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर अजय. 6 चेंडू 2 धावा. मोठे फटक्यांपासून वंचित आहेत. अजून एक चेंडू डॉट. काय गोलंदाजी होतीये. मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. गतीमध्ये मिश्रण केलं जात आहे. अजून एक चेंडू डॉट आलाय. 1 बाद 3. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर विनू.
षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला दुसरं फुलटॉस आणि हा चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, येतोय खणखणीत षटकार, 6 रन. प्रयत्न तिथे फुलटॉस झाला आणि फुलटॉल वसूल केला अजयने, त्याच्या बॅटमधून षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 9. गोलंदाज तयार विनू. राखलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक टप्पाघात चेंडू सीमा पार. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 13. MS नऊ मिनिटांमध्ये 2 षटक झालेले आहेत. 6 मिनिटांमध्ये षटक टाकणं गरजेचं राहील. आराध्य 11 सोनावळे पार्टनरशिप आपण पाहतोय. 11 चेंडू 13. गोलंदाज तयार आहेत. रोहन आलेत आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 13 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एनवर नवनाथ. ओ इथे टाकलेला हा चेंडू वेस्ट ऑफ हाईट. इट्स बीमर. 1+1 2 धावा. नो बॉल +1. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 15. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रोहन. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब. पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. पिरियड असेल कंटिन्यू. धावफलकावर धावसंख्या 16. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व, परंतु या षटकाची सुरुवात खराब. इथे कमबॅक करावं लागेल MS 11 ला. मोठे फटके खेळावे लागतील. फ्री हिट बॉल. फुलटॉस आणि हा चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. लांबलचक हा षटका. मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. मोठा फटका या षटकामध्ये आतापर्यंत आलेला आहे. 9 धावा. 1 चेंडू टाकून झालाय तो रोहनचा. 22 धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एनवर फलंदाज अजय. इथे टाकलेला चेंडू आणि लगातारचा हा दुसरा षटका. 6 रन. खेळत अजयने आणि 24 धावा बनवलेल्या. जबरदस्त फलंदाजी, ज्यामध्ये 3 षटकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत.
तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय का ते पाहायचं. 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ. आणि इथे टाकलेला हा चेंडू वेस्ट ऑफ हाईट, इट्स बीमर प्लस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा. और 5 धावा येतील. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 33 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद. रोहन गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू इथे बिग हिट. अजून एक षटकार. 6 रन. 6 धावा. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. 39. 13 चेंडू 30 या धावसंख्येवर खेळतोय बॅटर अजय. अप्रतिम फलंदाजी. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 40 या धावफलकावर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ. या षटकामध्ये 4 चेंडू 23 धावा ज्या मात्र खर्च केलेला आहेत. गोलंदाज तयार. समोर नवनाथ. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येथे तळाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक या षटकातील. 40 धावा धावफलकावर. MS11 खांदा. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला. फलंदाज अजय कडून 14 चेंडू आणि 31 धावा ज्यामध्ये षटकारांची आतिषबाजी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे तळाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 3 खेळ समाप्त. 40 धावा धावफलकावर. MS11 खांदा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 बाद. 40 धावा. प्रवीण आलेत आता शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी. अंतिम षटक. पहिलं षटक ज्यामध्ये 2 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाल्या. त्या 15 आणि तिसऱ्या षटकात 23 आलेल्या आहेत. 3 षटक 40. शेवटचं अंतिम षटक. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल ते आता 42 या धावफलकावर. 42. 42 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. आराध्य 11 सोनावळे आणि त्यांच्या विरुद्ध MS11 खांदा. दोन्ही टीम एकमेकांच्या समोर. दुसरा सामना आजच्या दिवसातील महत्वाची लढत मैदानामध्ये रंगत असताना गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू फुल टॉस. चेंडू हवेत आणि तिथे चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. की षटकार आहे ते पाहायचं आहे. 4 धावा. चौकार. 4 रन. सेहेचाळीस धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रवीण समोर अजय 37 या धावसंख्येवर खेळतोय.
इथे टाकलेला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, तिथे अप्रतिम झेल पकडला फलंदाज अजय बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ दाखल होतील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू 37 धावा, 4 षटकार, 2 चौकार, 8 चेंडू डॉट फेस केले अजयने. पहिल्यांदा स्ट्रगल करत होते, परंतु एकाच षटकामध्ये खेळलेले षटकार भरपूर महत्वाचे होते आणि ते षटकार त्याच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर सेकंड राऊंडची लढत होईल याची नोंद घ्या. विजयी संघ आणि त्यांच्या विरुद्ध वडपे टीम. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे, सेकंड राऊंड 3 षटकांचा. यानंतर विजयी संघ त्यांच्या विरुद्ध वडपे हा सामना होताना पाहायला मिळेल याची नोंद घ्या. टीम वडपे, आपण कुठेही जायचं नाही. 46 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गुरुनाथ इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका गुरुनाथच्या बॅट मधून, तिथे चेंडू जाईल सीमा पार, येतोय षटकार, 6 रन. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, लावून पोहोचेल ते आता 52. अर्धशतक कंप्लीट झालं MS 11चं. 52. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रवीण इथे टाकलेला हा चेंडू, पुन्हा एकदा बिग हिट, तिथे क्षेत्ररक्षक, झेल झाला, गुरुनाथ बाद. तीन बाद 52. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत न्यू पॅटर मैदानाच्या आत. रवी दाखल होताना पाहायला मिळतील. प्रवीणने या षटकात 2 सुनील आहेत का, सुनील आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर येतील. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 54, विजयासाठी 55 धावेंचं लक्ष, खास करून आराध्य 11 सोनावळे या टीमच्या समोर. DJ तुषार. ठेवलाय बाबूबाईनी.
सलामीची जोडी मैदानाच्या आत प्रमोद बोराडे आणि त्यांच्या जोडीला विनायक विनू. 55 धावांचं लक्ष्य, 55 धावांचा पाठलाग, 24 चेंडू आणि 55 धावा. आराध्य 11 सोनावळे टीमला विजयासाठी आवश्यक. विजय आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी. विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य, 55 धावांचं आव्हान. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी विजय. स्ट्रायकर एंडवर प्रमोद आहे. आराध्य 11 सोनावळे त्यांच्या विपक्ष MS11 खांडा. पहिलाच बॉल फुल टॉस. तिथे सुंदर असा फटका, गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराने सुरुवात. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कर गोलंदाज विजय याला पाहतोय. स्ट्रायकर एंडवर प्रमोद. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. फुल टॉस. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रमोदच्या बॅटमधून. दोन बॉल मध्ये 2 चौकार प्रमोद बोराडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावर. 55 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विजय याला पण पाहतोय गोलंदाजी करत असताना. पॉवर प्लेचं हे षटक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. आराध्य 11 सोनावळे त्यांच्या विपक्ष MS11. इथे टाकलेला बॉल अजून एक लाजवाब फटका. लगातार तिसऱ्या बॉलवर तिसरा वार प्रमोद बोराडेचा हा खणखणीत चौका. तीन चौकार आलेत प्रमोदच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 12 या धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आराध्य 11 सोनावळे 55 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचं. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय विजयला. गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर इनवर बॅटर प्रमोद. चौथा बॉल आणि चौथ्या बॉलवर आता इथे षटकार आला. प्रमोद बोराडेचं आक्रमण. येतोय दर्जेदार षटकार. 6 रन. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा आहेत. प्रमोद बोराडेचं आक्रमण मैदानामध्ये जारी. 55 धावांचा पाठलाग 18 बनवल्यात. शेवटचे चेंडू 20 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष्य. आराध्य 11 सोनावळे या संघाला विजयासाठी आवश्यक धावा. T1 पॉवर प्ले. त्या पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार मैदानाच्या आतमध्ये घेत असताना प्रमोद सुमात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. विजय इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा राहिलाय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. धावफलक स्थिर. धावफलकावर धावसंख्या 18. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. गोलंदाज तयार आहेत. विजय
कमबॅक त्यांनी मैदानामध्ये केलंय. समोर प्रमोद, इथे टाकलेला चेंडू, प्रमोद बोराडेचा आक्रमण, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. येतोय खणखणीत षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आराध्य 11 सोनावळे धावपलकावर धावसंख्या 24. प्रमोद बोराडेने जिंकून दिला. तर आराध्य 11 संघ मालक आहेत तुषार मडके, यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रमोद बोराडेला. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना महत्वाचा सामना. 18 चेंडू आणि 31 धावा हे लक्ष. षटक क्रमांक 2 मध्ये ज्याने फलंदाजी अप्रतिम केलेल्या षटकार चौकारांची भाषा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तो गोलंदाजी ट्रॅकवर आता तयार होईल. अजय स्ट्रायकर इनवर विनोय. 18 चेंडू 31चं समीकरण. आराध्य 11 सोनावळे त्यांच्या विपक्ष MS 11 खांदा. दोन टीम मध्ये ही लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा सामना, महत्वाची लढत. अजय तयार, स्ट्रायकर इनवर विनू. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढते. 25 धावा धावपलकावर, 30 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाज तयार. अजय, इथे टाकलेला हा चेंडू, वॉट अ शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला. चेंडू सीमा पार. 4 रन. विनूच्या बॅट मधून दमदार चौकार. भरपूर चांगलं लेदर क्रिकेट सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. धावपलकावर 29 धावा. 17 चेंडू 26चं समीकरण. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. धावपलकावर धावसंख्या 29. 16 चेंडू आणि 26 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना MS 11 त्यांच्या विरुद्धमध्ये आराध्य 11. एका बाजूला कांदा टीम, दुसऱ्या बाजूला सोनावळे. गोलंदाज तयार. अजय, इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होत असताना हे डॉट बॉल फार महत्वाचे आहेत. 15 चेंडू 26. 29 बनवल्यात. त्या 9 बॉल मध्ये आता 26 बनवायच्यात. 15 चेंडूंचा खेळ बाकी. MS 11 सोनावळे अर्थात जुन्नरचा संघ मैदानाच्या आत. रायगड विभागातला संघ. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. विकेट आली. फलंदाज विनोबाद. चा सामना. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. फलंदाजी अप्रतिम ज्याची राहिली. गोलंदाजी देखील अप्रतिम होती. अजय
14 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. रायगड वरून मुरबाडचा प्रवास का केलाय ते सांगत असताना गोलंदाज अजय. जबरदस्त गोलंदाजी. 13 बॉल 26 चा सामना. आराध्य 11 सोनावळे त्यांच्या विपक्ष मैदानाच्या आतमध्ये लढत रंगते. MS11 कांदा. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केला. उंच चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा. शेवटचे 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आराध्य 11. चेंडू 24 ची आवश्यकता. मोपाडा रसायनी टीम आली असेल तर लवकरात लवकर संपर्क करा. यानंतर सेकंड राऊंडची लढत आहे. 12 चेंडू 24 धावा. आराध्य 11 सोनावळे अर्थात तुषारजी मडके संघ मालक आहेत. 12 चेंडू 24 बनल्या जातील का ते पाहायचं. प्रमोद ऑन स्ट्राईक. प्रमोद बोराडे स्ट्रायकर एंडवर. नॉन स्ट्रायकर एंडवर व्यंकटेश. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सय्यार होतील. षटक क्रमांक 3 मध्ये सुनील आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सुनील गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 12 चेंडू 24 हा सामना. प्रमोद ऑन स्ट्राईक. गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 12 चेंडू 24. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू आणि सामनाला 24 वर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बडपे टीम आपण रिपोर्टिंग करायचे. जो संघ जिंकेल तुमच्या बरोबर लगेचच खेळेल. सेकंड राऊंड. अजून एक चांगला चेंडू परंतु तिथे एसटी रक्षण खराब. बॅटच्या साहाय्याने येतोय. हात चौकार. 4 रन. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 10 बॉल रिक्वायर्ड 20 रन. तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस गोलंदाजी करत होता सोनावळे संघ भरपूर धावा तिथे खर्च केलेला आहेत. या षटकाचा विचार केला इथे गोलंदाज सुनील कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. परंतु एसटी रक्षक आणि बॅकअप खराब पाहायला मिळालं. डबल कव्हर धावसंख्या सध्याच्या घडीला 35. 10 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुनील इथे टाकलेला हा चेंडू. वडा शॉट. तिथे क्षेत्ररक्षक. बनतील दर्शक. शॉट ऑफ द डे. काय फटका सजवला प्रमोद बोराडेने. अप्रतिम फटका. षटकार. थँक यू. ऍक्शन रिप्ले ऑन टेलिव्हिजन स्क्रीन. जबरदस्त फटका. टेबल टेनिस शॉट आपल्याला पाहायला मिळाला. प्रमोद बोराडेच्या बॅट मधून 9 चेंडू खेळतोय 34 वर. शेवटचे 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आराध्य 11 सोनावळे. तुषारजी मडके प्रस्तुत. संघ कामगिरी कशी होते. 9 चेंडू 14. दुसऱ्या बाजूला MS11. नऊ चेंडू आणि 14 धावा. हा सामना प्रमोद जिंकवत असेल तर प्रमोद साठी तुषारजी मडके यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज ओनरच्या वतीनं. 9 चेंडू 14चं समीकरण.
9 चेंडू 9 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या विजयासाठी 14. शेवटचे 9 चेंडू आहेत. 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रमोद ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 42 धावा धावफलकावर. शेवटचे 8 चेंडू आणि 13 धावा. 8 चेंडू 13चं समीकरण आहे. एका बाजूला रायगड विभागातील क्रिकेट आहे, एका बाजूला जुन्नर विभागातील क्रिकेट आहे. मुरबाड मध्ये चालू असणारा हा क्रीडा थरार आपण पाहतात. आदिवासी गटातील 2 नामवंत संघ एकमेकांच्या समोर. 8 चेंडू 13चं समीकरण. मुरबाडकर चषक. फुलटॉस. व्यंकटेशच्या बॅटमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली होती. ते क्षेत्ररक्षण खराब आहे. 2 धावा या चेंडूवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 44 44. 7 चेंडू 11चं समीकरण. 7 चेंडू 11. आराध्य 11 सोनावळे टीमला विजयासाठी आवश्यक. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत प्रमोद बोराडेची आपल्याला पाहायला मिळते. काय फलंदाजी त्याने केलेली आहे. दुसऱ्या बाजूला व्यंकटेश त्याचे साथ कशा प्रकारे देतो ते पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. सहा चेंडू 7. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. शेवटच्या षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना टीम सोनावळेने. इथे 7 बनवायच्यात. प्रमोद आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी राहिली प्रमोद बोराडेची. त्याने 10 चेंडू 35 या धावसंख्येवर खेळतोय. 3 षटकार 4 चौकार 2 चेंडू डॉट खेळलेत प्रमोद बोराडेने. अप्रतिम फलंदाजी आराध्य 11 सोनावळे टीम साठी करतोय. 6 चेंडू 7. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. बिनर टीम आलेली आहे. सुदाम आलेत आता गोलंदाजी मार्क. त्यांचं मनापासून आभार. बाबू यानंतरचा सामना कळवा लवकरात लवकर. बाबू खाडे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सुदाम. 6 चेंडू 7. प्रमोद ऑन स्ट्राईक. ओ इथे टाकलेला हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल या चेंडूवर येईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 5 आणि धावा बनवायच्या 6. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. आराध्य 11 सोनावळे त्यांच्या विपक्ष MS 11. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत. व्यंकटेश ऑन स्ट्राईक. 5 चेंडू 6. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुदाम. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट आणि इथे विजय फटका व्यंकटेशच्या बॅटमधून. चेंडू सीमा पार येतोय. खणखणीत षटकार. 6 रन. हार्डलक भोईर साहेब. हार्डलक टीम MS खांदा. कॉंग्रॅच्युलेशन. आराध्य 11 सोनावळे तुषारजी मडके आणि कंपनी. DJ